तर कसा काय मंडळी, सर्वात पहिलं तर तुम्हाला नमस्कार. वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आपण आलो आहे 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या समाधी चैत्यभूमीवर त्यांच्या दर्शनासाठी. आणि इथे खूप गर्दी चालली आहे आणि तुम्हाला दाखवतो आमचा सफर कसं गेलं. आणि रात्रीचे ते 12:30 झाले तरी अल्लोड गर्दी झाली इकडे. बाबासाहेबांसाठी तुम्हाला दाखवतो. हे बघा तिकडून ते लाईन येते आणि तिकडून पण लाईन येते आणि सगळी लाईन इथे मधोमध जाते चैत्यभूमीवर. इथे समोर जाऊन लेफ्ट घेते आणि इकडे त्या साईडला बाबासाहेबांची समाधी होते. तर तुम्हाला हे सगळं सफर दाखवतो. फक्त तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि नवं असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आणि हे बघा ही गर्दी बघा. हे सगळे डिवायडरवर काही इथे डिवायडरवर बसले आणि इथे सगळं काही असते. हे बघा. आणि इथे सगळी एवढी प्रचंड गर्दी आहे. तिकडे वरली तुम्ही सिद्धिविनायक मंदिरपर्यंत जाणार ना, तिथेपर्यंत गर्दी बसणार आहे तुम्हाला. डिवायडर पण लोक तिकडे लाईनीत पण आहे लोक. इकडे ते आपल्याला एक भाऊ भेटलेले जे आपल्याला विचारत होते की कुठून आहे काय. पण आता हे तुम्ही गर्दी बघा. इथे सगळे बॅनर्स लावले. इथे पण बॅनर, तिथे पण बॅनरच बॅनर आहे इकडे बघा. आणि बॅनर थोडा तुम्ही गर्दीच बघा इकडे किती आहे. सगळे आपल्याला इथून बोलतात की ब्लॉग बनवा. युट्यूबवरचे असंच आहे. तिथून लोक पुढे समोरून पण येतात. ते लाईन तर तुम्ही बघतच राहा. एवढी प्रचंड लोट आहे. बघाच नाही एवढं. त्या साईड हा डिवायडर फक्त इथे आणि इथे लाईन नाही आहे आणि इथे मधून येतं असं काय नाही. तिकडे पण लोक चालून येतात थोडे हाईट. जेवढे पण नाही पण थोडे जास्त काही चालून येतात तिकडून पण. हे बघा एवढं काही इतकं एवढी प्रचंड गर्दी. इथे सगळे जेवढे काही लोक येतात ते गावावरून शहरावरून असे येतात. म्हणजे असंच नाही की संपूर्ण मुंबई येते. मुंबईसोबत ही गावं शहरं खूप काही लोक संपूर्ण मुंबई गावं महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या राज्यामधून पण येतात लोक. म्हणूनच इथे बघा तुम्ही लोक गावावरून शहरावरून 2-3 दिवस पण लागतात लाईनमध्ये. आणि एवढं चांगली मॅनेजमेंट आहे इकडची. तुम्हाला काही असं धक्कामुक्की पण नाही बघणार आहे ते लालबागच्या राजासारखी लाईन. असं काही गर्दीवर्दी पण नाही भेटणार तुम्हाला. आणि जर तुम्हाला चैत्यभूमी तुम्ही जर एकदा चैत्यभूमी बघणार ना, तुम्हाला एकदा दिसेल म्हणजे बघ. तर इथे झालं काय, जसं मी बोलत होतो की चैत्यभूमी वगैरे इथे काही तुम्हाला हे चैत्यभूमी जर तुम्ही इथे येणार तर इकडे तुम्हाला दादाची चौपाटी असं बाजूमध्ये राईटमध्ये आणि लेफ्टमध्ये तुमची लेफ्टमध्ये जागा चैत्यभूमी. तुम्हाला दाखवतो पण आतमधून कसं आहे ते काय आहे. आणि आतमध्ये डीप आणि आतमध्ये जर तुम्ही कधी चैत्यभूमीवर गेला असाल तर आतमध्ये तुम्हाला माहिती असेल एक लांब खंबा आहे ज्याच्यावर आपला ते राज्याचं ते काय स्टेट एम्बलम बनला असेल ते तीन सिंह. तर त्याच्या खाली कमळ उभं. पण जेवढ्या काही लोकांनी डिटेल्समध्ये बघितलं असेल त्या जागेला तर तिकडे ज्वाला जळते, एक मशाल जळते ज्याच्या खाली एक मेसेज लिहिला असतो. त्या मेसेजचा अर्थ काय आहे, काय म्हणाल, काय हाय म्हणजे आणि
आणि बाकी सगळं काही ते तुम्हाला समजवतो. तर स्टे ट्यून फॉर पुढच्यासाठी बघत राहा. तर मित्रांनो आता आपण आलो आहे इथे शिवाजी पार्ककडे आणि इथे तिकडे आहे आणि इथे आपला काही एंट्रन्स येतो मेन आणि इथे सगळे लोक म्हणजे काही ना काही चालतच राहते. पुस्तकं वाटत सेवा करते. तर मित्रांनो आपण फायनली आलो आहे शिवाजी पार्कला आणि इथे बृहन्मुंबई महानगरपालिकाने हे सगळं इथे काही टेंट्स लावतात दरवर्षी. इकडे सिक्युरिटी चेक्स हे वगैरे ते सगळं गेट आणि इथे हे सगळं लोक झोपले. तिकडे स्क्रीन चालली आहे सगळं आणि हे आपली महानगरपालिकाने दिलेली उपाययोजना यांच्या सपोर्टमुळे इथे जे काही होतं आहे आता हे म्हणजे योजना म्हणजे हे काही जे लोक इथे येतात त्या टेंट बांधले जातात यांच्यामध्ये हे बघा तिथे अग्निशमन कक्ष, केबल प्रक्षेपण कक्ष, मग सुरक्षा नियंत्रण कक्ष आणि मग नियंत्रण कक्ष. हा कुठला कक्ष? अच्छा हा नियंत्रण कक्षच आहे त्याच्या बाजूमध्ये आणि तिथे पण एक स्टेज आहे. तो एक्स्ट्रा स्टेज काय मला नाही माहीत पण आणि इथे ते सगळं आणि पुढे पण ते सगळं काही आहे जे आता दाखवलं तर लय लांब होईल आणि तुम्हाला पण एवढा टाईम नाही आहे, मला पण एवढा टाईम नाही आहे. पण मला टाईम आहे, तुम्हाला टाईम नाही आहे. पुढे चालता उपक्रम हे बघा ते बी दाखव. नोंदणी कक्ष, नोंदणी हे बघा इथे काही बॅनर्स लावले. सुविधा मला एवढं नाही बोलता नाही येईल. तुम्ही स्वतःच पॉज करून हे बघून घ्या. हा बॅनर पॉज करून बघून घ्या हे व्हिडिओज वगैरे. आणि हे सगळं नोंदणी कक्ष इकडे लोक इथे पण झोपली आहे, इथे टेंटमध्ये पण झोपली आहे आणि हा दुसरा टेंट आहे इकडे, इथे पण लोक झोपली आहे. इथे ॲम्ब्युलन्स, ट्रक, कचरा गाडी, हे कक्ष इथे. एक 2 3 4 5 6 आणि हा 7वा कक्ष. तिथे पण ॲम्ब्युलन्स, पोलीस गाडी, मग अजून फायर ट्रक्स वगैरे. पुढे पण अजून काही आहे हे ते हे इथे टेम्पोज वगैरे अशी काही खूप काही अशी हे सुविधा दिली आहे महापालिकाने इकडे. तर आता तुम्हाला पुढे दाखवतो सफाई कर्मचारी आणि म्हणजे तो टाईम टू टाईम मेंटेन केलं जातं हे सगळी सुविधा. आणि फक्त हे 2 टेंटच होते मला वाटतं, बाकी हे सगळं इथे ग्राउंड आहे संपूर्ण. इथे तो मोठा स्टेज हे वगैरे. बघा समोर हे आपलं समोर हे बघा आपलं बाबासाहेबांचा फोटो आहे. ते विनम्र अभिवादनचा बॅनर आणि ते आपले तथागत भगवान गौतम बुद्ध अशी मूर्ती लावली आहे यांची आणि त्यांच्या समोर बाबासाहेबांची मूर्ती लावली आहे जसं चैत्यभूमीवर होतं तसंच काही इथे पण त्यांनी दाखवायचं कोशिश केलं आहे. इथे सगळं काही फायर ट्रक्स हे होते आणि ते येतात चालल्याच आहे. फक्त एक महामानवाच्या फक्त एक महामानवाला अभिवादन द्यायला एवढे लोक येतात. तर तुम्ही विचारच करा त्या महामानवाने किती काही केलं असेल लोकांसाठी. तर आता पुढच्या पार्टमध्ये तुम्ही बघणार की काही केलं की खूप काही केलं याने काही केलं त्या महामानवाने हे पण बघणार आहे तुम्ही या ब्लॉगला. हे बघा सिद्धार्थ कसरे वगैरे सगळ्यांनी बॅनर्स लावले. पुढे पण टेंट वगैरे काही आहे कारण खूप मोठा पार्क आहे तर तिथे असे नियोजन होतातच. आता तुम्हाला हा फुल म्हणजे टूर करून दाखवतो या पार्कचा.
स्टेज बघा आबा इकडे आहे. मी पण बघा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया जाहीर अभिवादन सभा आहे बघा बाबासाहेबांची आहे. एक मिनिट हां काहीतरी आपण स्पॉट केलं आहे पुढं चल बरं. छोटा मंडे आणि पुढे काही टेंट्स वगैरे काही असं आहे. पण दाखवतो तुम्हाला ह्या अशी कवर होती बाबा मोबाईलची 120 रुपयाची घेतली ना आपण. मंदिरही आहे शिवाजी पार्कमध्ये आणि म्हणजे फुल सेक्युलरिझम आहे. आवडला मला तर हा सेक्युलरिझम चांगला आहे. दवाखाना इकडे मोफत हे बघा इकडे आणि हे बघा अजून एक आपल्याला इथे स्टेज दिसलंय. पोलीस नियंत्रण कक्ष आणि इथे काय आहे ते ब्लॉक केलं आहे सगळं तर ते काही दिसत नाही. काही मला तर वाटतं हे काही ते रूमच असेल नाही तर टेंट. तिथे समोर पोलीस टेंट आणि इथे काही नॉर्मल असे स्टेजच आहे. अभिवादन सभा वगैरे हे सगळ्यांचे स्टेज आहेत आणि पुढे अजून जे ते टेंट बांधले लोकांच्या झोपण्या वगैरे असण्यासाठी आणि हा अजून एक स्टेज. आणि जर तुम्हाला झूम करून दाखवू तर तुम्ही बघू शकता ते गेट आहे इकडे समोर गेट आहे. तर हे इथपर्यंत हे सगळं काही एंड होतं. एवढे मोठे एवढे लांब बॅनर बघा. मला तिकडून दाखवतो तिकडं पर्यंत एवढे लांब बॅनर आहे. म्हणजे जागा नाही भेटली तर असंच नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पुढे पण अजून हे काय हे बघा तुम्ही काय ते सभा होते दाखवत आहे. चैत्यभूमीचे लाईव्ह वगैरे ते अभिवादन करतात. आणि समोर आहे गेट म्हणजे इथून बाहेर निघायचं किंवा आत यायचं. तो त्या साईडचा गेट इथे या साईडला पण गेट या साईडला पण गेट चारोतर्फून इथे गेट आहे या पार्कमध्ये. वरती इथे बॅनर लावले महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिवस निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. आणि इथे चैत्यभूमीचा फोटो वगैरे टाकला असं तुम्ही बघू शकता. तिथे लाईव्ह चालली आहे. इथे अभिवादन सभा म्हणजे खूप काही स्टेज आहे इथे आणि टेंट्स पण आहे. तर मित्रांनो आता आपण इथेच फिरत होतो चैत्यभूमी वगैरे इकडे आणि तिथे आपल्याला काही लोक भेटले त्यांच्याशी काही प्रश्न विचारू. तर कुठून आलात तुम्ही? कुठून आलात तुम्ही? आम्ही अंधेरी सारगावमधून आम्ही आलेलो आहोत. अच्छा अंधेरी सारगाव. तर इथे तुम्ही जे उभे आहेत बाबासाहेबांना अभिवादन द्यायला तर कसं वाटतं असं उभं होऊन इथे? ही आमच्याकडून एक त्यांना एक आदरांजली आहे. आज जे काय आम्ही आहोत ही सगळी बाबासाहेबांची देण आहे. बरं की आम्ही परतफेड नाही करू शकत. ते आमच्याकडे होणं नाही. पण एक स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही इथे गेली 10 वर्ष आम्ही सहार भीमज्योत मंडळाच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता अभियान राबवत आहोत. काय की येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये. कुठेतरी
वातावरण पण चांगलं तयार राहावं काय त्यासाठी गेली 10 वर्षात आम्ही कंटिन्यू स्वच्छता अभियानचा हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. तर तर मग आता या देशाला काही समाजाला तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे सर? आता आपण देशाचं तर नाही सांगू पण प्रत्येक समाजाला मी सांगेन की वर्षातून एकदा तुम्ही या इकडे आणि ही जे बाबासाहेबांनी जे काही केलेलं आहे जे काही पेरलेलं आहे त्याची आज कशा पद्धतीने एक घडी आहे ते आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि इथं येऊन थोडासा दुकान असो प्रत्येकाने आपला वाटा उचलला पाहिजे आणि लोकांना मी सांगेन की आपण येत आहे दर्शन घेत आहे सगळं ठीक आहे पण थोडंसं स्वच्छतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून जे इकडे येऊन जी लोक काही समाजातले लोक आहेत ते इथलं येऊन वातावरण दूषित करतात किंवा अपप्रचार पसरवतात. हो बरोबर. इथे काही रस्त्यावर आम्ही येताना बघितलं आहे खूप काही कचरा प्लेट आहे. कसं आहे अन्न दिलं जात आहे काय लोकांना चहा पाणी नाश्ता दिला जातो कारण की लोक पण लांबून येणारे आहेत 2-2-3-3 दिवसाचा लोक प्रवास करून येत आहेत त्यांची जेवणाची देखील इथे योग्य पद्धतीने सोय केली जाते बट सोय करणं ही एक गोष्ट आहे आणि त्याच्या माध्यमातून होणारा जो कचरा आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थापन होणं हे देखील गरजेचं आहे काय कारण की आपण नुसतं देऊन फायदा नाही ना तर त्याच्यानंतर काय त्याच्या पाठी काय ही गोष्ट पण बघितली पाहिजे आणि जेणेकरून लोकांनी थोडंसं स्वच्छतेकडे पण लक्ष दिलं पाहिजे आम्ही एवढंच सांगू शकतो. तर आता तुम्ही बघितलं की ते काही त्यांनी म्हणाले म्हणजे स्वच्छता वगैरे असं तर जे ते म्हणाले बरोबरच म्हणाले की इथे जर तुम्ही येताना कधी असं साडी समजलं येईल ना तर इथे तर जता आम्ही समोर गेलो शिवाजी पार्क तेवढा साईडला नाही पण आता हे जे पाठून तुम्ही रस्ता बघता त्या माझ्या तिकडे खूप काही कचरा आहे प्लेट वगैरे असे साईडमध्ये पडले दिसणारच तुम्हाला. तर स्वच्छता ही फक्त BMC किंवा अन्य काही कॉर्पोरेशनचीच ही गोष्ट नाही आहे. स्वच्छता ही आपली जिम्मेदारी आहे आपला सिविक सेन्स पण मेंटेन करतो म्हणून स्वतःचा तर नाही पण देशाचा विचार करा आणि स्वच्छता इथे मेंटेन करून घ्या. तर मित्रांनो सर्वात पहिलं तर जसं मी बोललो की चैत्र महिन्यामध्ये तुम्ही बघितलं आहात की जेव्हा तुम्ही तसं तुम्ही बॅगर बघितलं असेल तर सोसायटी ऑफ इंडियाचा त्याच्या जेव्हा आपण आत जातो आणि मग चैत्यभूमीचा जो गेट येतो त्याच्या आत जाऊन मग आपल्या समोर एक स्तंभ उभा असतो जिथे आणि तो एवढा मोठा स्तंभ म्हणजे काही किती फीट लांब असेल मला पण नाही माहीत पण जेवढं मला माहीत जसं तुम्हाला त्या स्तंभचं आर्किटेक्चर बघितलं असेल तर एक स्टँड एक असं नॉर्मल बेसवर एक कमळाचा फूल आणि त्याच्या मधोमधून एक स्तंभ निघतो आहे त्याच्यावरती काय आहे आपला स्टेट आहे आपला 3 सिंह. तर आता तुम्ही बघितलंच असाल पण त्याच्यासमोर अजून एक छोटा बेस आहे त्याच्यामध्ये एक काचेचा डोम आणि त्या काचेच्या डोममध्ये जाळते एक मशाल आणि त्या मशालसमोर एक मेसेज लिहिला आहे आणि तो मेसेज म्हणजेच अतः दीप भाव. त्या मेसेजचा अर्थ काय आहे जाणून घ्या. या मेसेजचा अर्थ म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनाचे प्रकाश आहात. तुम्ही तुम्हारे जीवन के प्रकाश हो. यू आर द लाईट ऑफ युअर लाईफ. म्हणजेच जेव्हाही काही लाईफ असे अंधकार मोमेंट्स असतात डाऊनफॉल किंवा असं काही तेव्हा हे आपल्याला एक छोटंसं मोटिवेशन देतात की आपली लाईफचा आपणच प्रकाश आहे आणि जर आपण आणि कधी आपण आणि जो सूर्याचा प्रकाश आहे तो एक नवीन दिवस घेऊन येतो पण आपण जो हा प्रकाश आहे तो प्रकाश एक नवीन दिवसाला चांगला किंवा वाईट घडवतो. म्हणून हा अतः दीप भव हा मेसेज इथे प्रॉपर फिट करतो
आणि जर तुम्ही त्या स्तंभाच्या एक्झाम्पल जर तुम्ही ह्या स्तंभामध्ये जर हे स्तंभ आहे याच्या राईटमध्ये बघाल तर तुम्हाला किंवा समोर बघाल तर असेल तुम्हाला येईल व्ह्यूइंग नेक. तर व्ह्यूइंग नेकवर गेलं ना तर तुम्हाला म्हणजे असं मस्त सनसेट व्ह्यू वगैरे तुम्ही असं बघू शकता राईटमध्ये तुमच्या, किंवा म्हणजे तुमच्या राईटमध्ये दादा छोपाटे लेफ्टमध्ये चेक करून आणि मधोमध म्हणजे असं सीच अगदी. जर तुम्ही तिथे सनसेटच्या टाईममध्ये गेला ह्या मेसेजबद्दल जरा काही विचार केला ना तर आणि याचं अर्थसोबत काही तुम्ही याचं हे विचार कराल तर तुम्हाला समजायला येईल की हो हे खरा मेसेज, की हे जे कोणी मेसेज लिहिलं आहे एकदम खरं लिहिलं आहे. आणि आता ह्याच स्तंभाच्या आपण लेफ्टमध्ये गेलो तर थोडं समोर, जास्त नाही कम नाही जास्त, थोडं समोर चालताच तुम्हाला दिसेल चेक आपल्या महामानव क्रांती भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य पद्मश्री पद्मभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी झालेली आहे. तर जर तुम्ही त्याच्या आतमध्ये जाल तर एक असं गोल टाईपचं पाथ येईल, म्हणजे एक एक असं गोल चक्कर फिरला तुम्ही लेअर 1, मग अजून एक गोल चक्कर फिरला लेअर 2, अजून एक गोल चक्कर फिरला लेअर 3, आणि मग तिथे तुम्हाला तिथे गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची आणि इथे जेवढे लोक आणि ह्याच एक दर्शनाला फक्त एक अभिवादनासाठी हजारो लोक येतात, गावं शहरं राज्यातून परदेशातून. विचार करा मग महामानवांमध्ये काहीतरी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर फक्त नाव नाही, हे लाखत येतो हा तो माणूस आहे ज्यामुळे आज आपण त्यामुळे आपलं संविधान आहे, डेमोक्रेसी चालली आहे, आपण एवढी चांगली लाईफस्टाईल त्यांचीच देणगी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, पार्लिमेंट, लोकतंत्र, संविधान आणि शिक्षणाचा अधिकार, बरोबर इक्वालिटीचा अधिकार आणि खूप काही. तरीही आजचे काही जनजी मुलं किंवा मुली आणि काही पोरं विचारतात मला की बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलंच काय आहे, फक्त जे केलं आहे ते दलितांसाठी केलं आहे ना. तर त्यांना मला तुम्हाला एक बोलायचं की आहे ना, बाबासाहेबांनी जेवढं केलं आहे ना, माझ्याकडे संपूर्ण लिस्ट काढून घेऊ तेवढं काही केलं आहे त्यांनी. तर ऐका, महिलांसाठी तर खूपच काही केलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी एवढं काही म्हणजे महिलांसाठी जे केलं आहे. आता ऐका, फक्त तुम्ही ऐकाच, अजून माझ्याकडे खूप आहे. म्हणजे बघा, ऐका, इक्वॅलिटी, मग हक्क, महिलांसाठी वोटिंगचा अधिकार, महिलांना आणि पुरुषांना प्रॉपर जेंडर इक्वॅलिटीचा अधिकार, आणि पती जर दादागिरी करतोय तर महिलांना त्यांच्याशी डिवोर्स घेण्याचा अधिकार. आणि एवढे अधिकार म्हणजे आता आहे ना, एक पूर्ण लिस्ट आहे. तुम्हाला इतर स्क्रीनवर दाखवली ना तरी लिस्ट शॉर्ट पडेल, या आणि या साईडवर दाखवली ना तरी एवढी शॉर्ट पडेल, एवढी मोठी लिस्ट आहे त्यांच्या कामाची. ते तर फक्त थोडेसेच होते. बाकी आजचा ब्लॉग इथेच एंड करू. तोपर्यंत बाय बाय.